सकाळी तेल अक्षरशः अंगावर उडता उडता राहिलेलं फोडणी घालताना इतकी घाई झालेली. सकाळी अजिबात उठायला झालं नाही आणि नाश्त्याला होता डोसा आणि चटणी. त्यामध्ये मुलगा मागून आवाज देतो, आई झालं की नाही, मला उशीर होतोय. त्याच्यामुळे आजूबाजूला तुम्हाला सगळीकडे पसारा दिसत असेल आणि आज मला शूट करून व्हिडिओ दाखवायचाही होता. मी म्हटलं चला आज मी चटणीचीच रेसिपी दाखवते. तर थोडक्यात मी सांगते, सांभाळून घ्या जरा. तर मी 1 नारळ घेतलेला आहे. चवीला गोड असेल ना नारळ तर चटणी खूप छान होते. तर 1 पूर्ण अख्खा खवलेला नारळ घ्यायचा आहे. नंतर मग 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, अर्धी वाटी डाळ्या आणि मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आता मी बऱ्याच वेळेला चिंचेचा 1 तुकडा पण घालते, पण आहोंना आणि मुलाला दोघांना डब्याला चटणी द्यायची होती. तर मला असं वाटतं की ती चटणी खराब होते. मी कधी ट्राय केली नाही आहे. तुमच्यापैकी कोणी ट्राय केली असेल तर मला सांगा, म्हणजे नेक्स्ट टाईम मी चिंच घालून ती चटणी करेन. घरी असताना मी शक्यतो घालते, त्याने खूप छान चव येते चटणीला, पण बाहेर जाताना मी अवॉइड करते. तर मला तुम्ही पण गाईड करा, मी कुठे चुकत असेल तर. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडं थंड पाणी घातलेलं आहे आणि छान अशी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. बरीच जणं ह्याच्यामध्ये आलं घालत नाही, डाळ्यासुद्धा घालत नाही, फक्त लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर असते, त्याची चटणी खूप छान लागते. आता प्लीज गॅसकडे बघून सांगू नका की ही बाई व्यवस्थित शेगडी पण घासत नाही किंवा भांडी घासत नाही. परत सांगते, आदल्या रात्री मी हे सगळं वापरलेलं होतं. रात्री लेट झाला त्यामुळे काहीच करता आलं नाही. तर फोडणीमध्ये आपण 1 चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ घातलेली आहे आणि चांगलं कडकडीत तापलेलं होतं तेल, म्हणून गॅस बंद केला. यामध्ये हवा असेल तर अर्धा चमचा चणा डाळही घालू शकतात आणि शेवटला कढीपत्ता आणि थोडंसं अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि छान असं ती फोडणी आपल्याला चटणीवरती ओतायची आहे. खूप छान सुरेख चव येते. जर तुम्ही बनवत नसाल या पद्धतीने तर तुम्ही करून बघा. व्यवस्थित मिक्स करायची आणि साईडला ठेवून द्यायची थंड करत. पटकन डब्यामध्ये गरम गरम चटणी घालायची नाही, ती नाचते बऱ्याच वेळेला. हा माझा अनुभव आहे. तर मी आता पटपट तुम्हाला डोसा पण दाखवला, म्हटलं चटणी दाखवली तर मी फटाफट डोसा पण दाखवते. आता इथे सर्वात मोठा गोंधळ काय झाला माहिती आहे, लेट मी आंबवायला ठेवलेलं पीठ सकाळी पीठ आलंच नाही आणि मला डोसे करायचे होते. हार्डली मला 5 ते 6 तासच लागलेले होते आणि ते पीठ आलंच नाही. टेन्शनमध्ये होती कारण मला डबा पण द्यायचा होता. तर अशा वेळेला मी काय केलं, थोडंसं पाणी घातलं बॅटरमध्ये आणि छान फेटून घेतलं. त्यामध्ये हवा तयार केली जेणेकरून ते छान फ्लफी एकदम हलकं झालं ते पीठ. आणि काय झालं सर्वात माहिती आहे, खूप छान झाले डोसे. ही ट्रिक तुम्ही पण करू शकता, वापरू शकता. बऱ्याच वेळात मला फेटत राहायला लागणार ते पीठ. छान असं ना बुडबुडे यायला सुरुवात होतात पिठामध्ये, त्यावेळेला डोसे करायला घ्या. बघा तुम्हाला पण सोपं जाईल असं जर झालंच गडबड तर. म्हणून खरं तर मी ही आजची रेसिपी किंवा व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न होता की कदाचित माझ्यासारखी गडबड तुमच्या बाबतीतही होत असेल. तर अशा वेळेला असं काहीतरी झटपट काहीतरी करायचं असेल तर मूड ऑफ न करता अशी ट्रिक वापरून आपण छान डोसे बनवू शकतात. आय होप तुम्हाला हे डोसे बघून आवडत असतील. ह्याच पिठाचं आपण इडली पण करतो, आंबोळ्या पण करतो, तेच पीठ आहे. आता प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, भिडं छान झालेलं तयार डोशासाठी, पण एका साईडला काय माहिती काय प्रॉब्लेम होता, तिथेच जाऊन ते चिटकत होतं, जिथे ते फाटलाय ना डोसा तिथे. आता भिडं मी आदल्या दिवशी तयार करून ठेवते. कसं करते माहिती आहे, घासून घेते भिडं आणि छान सुकं करून त्यामध्ये तेल ओतून ठेवते. दुसऱ्या दिवशी जेव्हा घावणे आपल्याला किंवा डोसा करायचा असेल त्या दिवशी ते पूर्ण तेल एका वाटीत काढून घेते आणि नंतर त्याच्यावरती डोसा किंवा आंबोळ्यात करायला सुरुवात करते. तर आज नेमकं घाई झाली आहे आणि डोशाला त्या भिड्याला पण नाटक आली आहे. एका साईडने अजिबातच ते सगळ्याच डोसाच्या वेळेला चिटकत होतं आणि मला इतका वेळ नव्हता की मी आरामशीर करू, म्हणून मी पटपट जसं जमत होतं तसं मी करत होती. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की अरे ही जे सगळ्याच साईडने फाटतायत, पण मी प्रयत्न केला आहे. चवीला मात्र छान झालेत. तर मी दाखवायचा पण प्रयत्न केला आहे की जे चांगले झालेत ते तुम्हाला मी दाखवले आहेत ह्यामध्ये. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल.